पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय रे, काय झालं? लाईट गेलीये, सर अडकलेत लिफ्ट मध्ये। अरे बापरे, अरे दादाला भीती वाटते बंद जागेची। दादा तू ठीक आहेस ना? हे बघ, तू काही काळजी करू नकोस, मी आहे बाहेर, मी करते काहीतरी। ओके विजय, अरे लवकर। सर 2 मिनिटं द्या, आम्ही प्रयत्न करतोय। कोणीतरी वॉचमनला बोलवा लवकर। गोपाळ जा बरं पटकन लवकर। बर चल, उद्या भेटूया आपण, मी निघते आता। ठीक आहे, मी तुला घरी सोडतो। बाय बाय। सर तुम्ही रिलॅक्स व्हा। हे बघा, थोड्या वेळाने लाईट येईल आणि उघडेल लिफ्ट। आय नो, यू शट अप। मी काय म्हणते, तुम्ही ना तुमचं जॅकेट ओपन करा आणि एक दीर्घ श्वास घ्या, तुम्हाला बेटर फील होईल। तू गप्प बस। सर कस तरी होतंय हो। तब तुला काय होतंय? मला तू कशालाच घाबरत नाहीस ना? मग मला थोडं चक्कर आल्यासारखं होतं। व्हॉट? चक्कर? मग चक्कर? अगं तू अमूल्य, अगं तुला का चक्कर आली आहे? इथे तर मीच आहे आणि मला जखम पण नाही झाली, रक्त पण नाहीये। अमूल्य उठ ना। चक्करवर काय करतात मला नाही माहिती, प्लीज उठ तू। फोन फोन नेटवर्क। अमूल्य पाणी हवंय का तुला? तुझ्या पर्स मध्ये पाणी आहे का? मीच्या पर्सला कसा हात लावू? पाणी पण नाहीये। अमूल्य प्लीज उठ ना। ए विजय, श्रीपाद, अरे काय करताय इथे? अमूल्याला चक्कर आली आहे, लवकर ओपन करा डोर। व्हॉट? अमूल्य? एरवी तर लिफ्ट बंद झाली की सर घाबरतात, आज उलट प्रकरण आहे। अमूल्य मॅडमला चक्कर आली। सर तुम्ही 5 मिनिट थांबा, लिफ्ट सुरू होईल। वॉचमन का नाही आला अजून? आजी, ही आरती। माहितीये आजी, तुला वाटतंय तसं काही नाही अगं। आम्ही इथून बाहेरनं जात होतो तर मी तिला म्हटलं घरी जाऊया। मला माहिती नव्हतं घरी कोणीच नाहीये। उलट मीच तिला सांगितलं की घरी जाऊया आणि मग सगळ्यांची भेट होईल म्हणून। पण घरी येऊन बघतो तर कोणीच नव्हतं। पण मी आलो होतो ना इथपर्यंत, मग असंच बाहेरच्या बाहेर कसं जा सांगणार ना, म्हणून मग। अरे किती बोलतोयस तू विक्रांत?
आणि तू ग ये बस इथे माझ्या शेजारी. अगं ये बस बस. आजी, आरती म्हणजे आद्याची. अरे माहितीये मला, आद्याच्या लग्नात भेटले होते ना हिला मी. काय करतेस तू? कॉलेजमध्ये लेक्चरर आहे, स्टॅटिस्टिक्स शिकवते. अरे वा, छान. मग सध्या काय कॉलेजला सुट्ट्या चालू आहेत का? हो. आमचा गाढव त्रास देतो वाटतं तुला. हो. हा? नाही नाही, तसं नाही, ते ऍक्च्युली आजी, तू सांग ना आईला, इतकी चांगली सून मिळेल का ग तिला? गप्प बस विक्रांत, ती कॉलेजमध्ये शिकवते आणि तू काय करतोस? हा, इतकी चांगली सून मिळेल का म्हणे. आणि रे, मुलगी पहिल्यांदा आली आपल्या घरी, काही पाहुणचार वगैरे केलायस की नाही? हो, केला ना. उभा राहा. काय? उभा राहा. आणि तू ग उभी राहा त्याच्या शेजारी जाऊ. चल उठ. दृष्ट नको ग लागायला दोघांना. अगदी शोभून दिसत एकमेकांना. ते आजकाल काय म्हणतात, मेड फॉर इच अदर. हो ना, पण आई ऐकतच नाही. किती उतावळ आहेस रे तू. हा, थांब जरा. हे बघ आरती, नूतनचं तुझ्याबद्दल जे मत आहे ते बदलायला थोडा वेळ लागेल. पण तुला खरं सांगू का, आद्याच्या लग्नात तुला जेव्हा बघितलं ना, तेव्हाच तू मला आवडली होतीस. आणि मला आवडेल बर का तू आमच्या घरी सून म्हणून आलीस तर. आणि बघ, नूतनचं मत सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे तिचं मन सांभाळून सगळ्या गोष्टी करायला लागतील. आणि मी नक्की प्रयत्न करीन. हा, थँक्यू आजी. मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते, मी समजू शकते. मी येते. अगं राहू दे, सुखी राहा. आणि लवकरात लवकर आमच्या घरी सून म्हणून ये. मी पण पडतो. काय मस्का मारतोयस? लग्न व्हायचं तेव्हाच होणार आहे. हा, जा आता हिला सोडून ये घरी. जा. येते. आलोच. हो. दादा, अमूल्या, तू ओकेस ना? पाणी आणा पटकन. एकदम काय झालं तुला अचानक? मॅडम तुम्ही थोडा वेळ बसून घेता का? मॅडम, डॉक्टरला बोलू का? नाही तर काय झालं अमूल्या, सांग ना. वहिनी, अगं मला काही झालेलं नाहीये. काहीच झालं नाहीये. मग आतमध्ये ते चक्कर येऊन माझ्या अंगावर पडलीस, ते नाटक होतं. सर, मला काय झालं काय नाही ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे की तुम्हाला आतमध्ये काय झालं होतं. म्हणजे तुम्हाला बंद जागेची, लिफ्टची भीती वाटते ना. फोबिया आहे, क्लॉस्ट्रोफोबिया. पण आता आतमध्ये
तुम्हाला क्लॉस्ट्रोफोबिया हे जाणवलं सुद्धा नाही. माझ्या नाटकामुळे तुमच्या मनातली भीती दूर झाली, गायब झाली. तुम्ही ना मला याच्यासाठी थँक्स म्हणायला पाहिजे. काय ना, ही माझी ट्रिक होती तुमच्या ट्रीटमेंटसाठी, तुमचा फोबिया गायब करण्यासाठी. सर, मला आता वाटतं की तुम्ही ना ही गोष्ट सेलिब्रेट करायला पाहिजे. अमूल्या, थँक्यू सो मच. आजी, ये. कशी आहेस? मी मस्त. तू कसा आहेस? मस्त. गुड. कधी आलीस? अरे थोड्या वेळापूर्वीच आले मी. नूतन पार्टीच्या कामासाठी ऑफिसला गेलीये. परत हे आई अचानक बाबांच्या पार्टीच्या कामात काय इंटरेस्ट घेते? मी ना तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. कशाला हवंय पॉलिटिक्स? हे पॉलिटिशियन्स ना सेल्फिश असतात आणि कपटी असतात. कोण कोणाचं नसतं तिथे. हे बघ वेदांत, नूतन काही फक्त तुमची आई नाहीये, ती तिच्या नवऱ्याची बायको सुद्धा आहे, हो की नाही? आणि तिच्या नवऱ्याची जी काही कामं राहिली आहेत ती तिने पूर्ण केली तर बिघडलं कुठे? आणि अरे, राजकारण काही नेहमीच वाईट नसतं, माणसं वाईट असतात. आणि नूतनच्या हातून जर का एखादं चांगलं काम घडत असेल तर आपण कशाला थांबवायचं तिला? बरे बघ, तू आता लवकर आवरून घे, फ्रेश हो. आद्या येतच असेल. आद्या येणार आहे? हो, आज ना आपण मस्त नागपुरी बेत करूयात काय? मी येतो फ्रेश हो. आजी, अरे ये ग. तू कशी काय आलीस? कशी म्हणजे? आले. माझं पण घर आहे हे. तसं नाही, सांगितलं असतं तर सोबत आलो असतो आपण. तू किती चिडला होतास आठव जरा. तू लिफ्ट मधून आलास आणि डायरेक्ट निघून गेलास. मग म्हंटल जाऊ दे. आणि असंही मला उशीर होणार होता. मग विचार केला की तुला परत थांबायला सांगितल्यावर तू अजून चिडशील, म्हणून मग मी आले एकटी. छान. म्हणजे याचं चिडणं अजून कमी झालं नाहीच आहे का? आजी, तू हिचं ऐकू नकोस. मी आलोच. ये ग, बस. आजी, किती दिवसांनी भेटतोय आज आपण. मग भेटायला यायचं मला. अमूल्या, तुझा रिझल्ट कधी ग मेडिकल एंट्रन्सचा? अमूल्या, रिझल्ट कधी आहे? जूनच्या फर्स्ट वीक मध्ये. काय ग, लक्ष कुठे तुझं? कामाचाच विचार करत होते. इतकी कसली ग कामं? ऍक्च्युली आई, मला ना थोड्या वेळाने सार्थक दादाकडे जावं लागेल. म्हणजे घरीच बोलावलंय त्याने. ते एक महत्वाचं काम आहे. आता रात्रीचं काम पुन्हा रात्रभर गायब नाही ना होणार? आज इव्हेंट नाहीये ना तायडे? रोज रोज इव्हेंट नसतो. तू तुझा फोन चार्ज करा बाई, आणि निघताना फोन कर. सार्थक सोडेल ना? खूप उशीर झाला तर दादा सोडेल, पण स्कूटर घेऊन जाते ना. आणि आई, तू काळजी करू नको, आद्या वहिनी आहे सोबत. बर, तुम्ही दोघीही लक्षात ठेवा, उद्या वटपौर्णिमा आहे आणि तुम्ही दोघीही माझ्या बरोबर येणार आहात, पूजा करणार आहात. आई, तुला मिळालाय ना अण्णांसारखा जोडीदार, मग कशाला करतेस उपवास? हो ना, मी पण तेच सांगत असतो त्याला. अगं, असा चांगला नवरा घडवायला किती श्रम घ्यावे लागलेत मला. घडवायला? मग तुम्ही घडवलत मला? म्हणजे आधी काही बिघडलो होतो की काय मी? म्हणजे बघा मुलींनो,
एका जन्माची मेहनत 7 जन्म पुरवायला नको? ती कशी वाया जाऊ देऊ? पण समजा पुढल्या जन्मी अण्णांना दुसरी सुमन पाहिजे असेल तर? बरोबर बरोबर बोलते. बघा, मुलीला माझी काळजी आहे. ओ, काही काय बोलताय? ही एक वात्रट आहे. नाही, पण मला एक सांगा, पुढच्या जन्मी माझ्या आयुष्यामध्ये दुसरी सुमन यायला तुमचा एवढा विरोध काय? काही नाही, दुसरी सुमन वगैरे मिळणारच नाही तुम्हाला. एवढी मन लावून मी पूजा करते, देव माझं ऐकणारच. माझ्यापासून सुटका नाहीये. अरे बापरे, म्हणजे 7 जन्मासाठी अटक होते हे माहित नव्हतं मला. बापरे. बरं पोरींनो, काय तुम्ही सुद्धा हे व्रत करून काय कोणाला अटक वगैरे करायची का तुम्हाला? अण्णा, त्याच्यातून आमची सुटका नाही. जाऊ दे. हा विषय इथेच थांबूया आपण. श्रद्धेचा विषय. हा. अण्णा, हा. ऑफिसमध्ये असली गंमत झाली ना आज. काय झालं? काय गरज होती नेगेटिव्ह बोलायची? मला थोडं चक्कर आल्यासारखं होत. व्हॉट? मग चक्कर तू पण मला कळलं नाही, तो घाबरतो ना लिफ्टला, मग तू कशी बेशुद्ध झालीस? आई, अगं ती आहे ना एक थेरपी आहे. तिचं नाव आहे पेन रिप्रोसेसिंग थेरपी. अण्णांकडूनच शिकले मी आणि नंतर त्याबद्दल जरा वाचले. हे बाई, तुझ्या इतकं नॉलेज नाहीये आम्हाला मेडिकल बद्दल. समजेल असं सांग. सांगते. काय ना, आपल्या शरीराच्या एका जागी जर त्रास होत असेल तर आपल्या मेंदूला शरीराच्या बाकी त्रासांबद्दल जाणीवच होत नाही. त्यामुळे मी काय केलं, वेदांतला भीती वाटते लिफ्टची, म्हणून मी त्याच्यासमोर बेशुद्ध होण्याचं नाटक केलं. त्यामुळे तो मी बेशुद्ध झालीये ह्यामध्ये इतका एंगेज झाला की त्याला फोबिया आहे हे तो जवळजवळ विसरलाच. विचित्र मुलगीस ग तू. अगं, तुला बघून तो अजून घाबरला असता आणि बेशुद्ध पडला असता तर? आई, अगं मी काही खरं बेशुद्ध नव्हते पडले. आणि समजा तो बेशुद्ध पडला असताच तर मग मी सांभाळलं असतं त्याला. हे पण अण्णांकडून शिकलीये. वेदांचं कसं आहे की त्याला बिझनेस मधले प्रॉब्लेम्स लगेच समजतात, पण लाईफ मधली लहानशी क्रिटिकल परिस्थिती ना त्याला सांभाळता येत नाही. किती घाबरला होता तो आणि वरनं माझ्यावरच चिडला. चिवा चिवा म्हणजे? ते आई, मी त्याचं टोपण नाव ठेवलं. अगं, पण चिवा म्हणजे काय? चिडकं वानर. चिडका वानर? काय हे अमूल्य, अगं तू काय शाळकरी मुलगी आहेस का तू? हा, एवढा मोठा बिझनेसमन आहे तो, त्याचं केवढं नाव आहे बाहेर, आणि तू नावं ठेवतेस त्याला. आणि मला एक सांग, तू अशी अरे तुरे करतेस? आई, अगं मी ऑफिसमध्ये त्याला सर म्हणते, पण आम्ही भांडायला लागलो ना की मग अरे तुरेवर येतो. म्हणजे आमच्या दोघांनाही सवय झाली आहे त्याची. नाही, पण हे चूक आहे. मी सुमनच्या मताशी पूर्ण सहमत आहे. अगं, वेदांत वयाने कर्तृत्वाने मोठा आहे तुझ्यापेक्षा, आणि मोठ्यांचा मान हा ठेवलाच पाहिजे. हे शिकवलं नाही मी तुला. मग आणि केवढ्या लहान वयामध्ये केवढं यश मिळवलंय त्याने. बरं, आपली सुद्धा केवढी मोठी मदत केली आहे, हे विसरून चालणार आहे का आपल्याला? हो ना, ते काही नाही अमूल्य. इथून पुढे तू आदरानेच बोलायचंयस त्यांच्याशी. हो. ठीक आहे, आदराने वागे चिवाशी.